मी हिमाली सिंग आणि आम्ही मुलुंड मुंबईमध्ये राहते. आणि माझा थायरॉईड मुळे बरेच मला प्रॉब्लेम्स होत होते. आणि मग त्याच्यामुळे मला म्हणजे मणक्याचे पण खूप झीज दाखवत होतं, स्पॉन्डिलोसिस होता, म्हणजे आहे अजूनही. आणि L5S1ची सर्जरी झाली माझी. तर या म्हणजे जवळजवळ 5 वर्षात खूपच मी डिटोरिएट होत जाऊन बरेच त्रास झाले. त्याच्यामुळे मग असं शोधता शोधता मला यूट्यूबवरती आपल्या डॉक्टरांचे पॉडकास्ट बघितले. आणि मग शोधत होते मी की काय ऑल्टरनेट काही आहे का, मेडिकल हे होऊ शकतं का. कारण ॲलोपॅथीचा तर आम्हाला हाच आहे की आता या गोळ्या जन्मभर घ्यायच्या आहेत आणि त्याच्यानी तर हे साईड इफेक्ट्स होत आहेत. म्हणजे असं जवळजवळ वाटू लागलं होतं की आता हळूहळू आपण म्हणजे पटकन गेलो तर एक गोष्ट संपते तरी, पण असं झिजत झिजत जायचं म्हणजे मग कठीणच आहे. म्हणजे बाकी आपल्या घरातल्यांनाही त्रास, या विचाराने मी जरा सगळं शोधाशोध करत होते. आणि आपल्याला हा खरं म्हणजे ऑनलाईन हा जो आपल्याला म्हणजे हे मिळालं, पाथ मिळाला, तो उलट डिस्टंट याच्यावरून सुद्धा आपल्याला प्रत्येकाला घरामध्ये अगदी 11 वाजता स्नेहल मॅडमचा कॉल असतो. डॉक्टर सुद्धा कधी म्हणजे खरंच तेवढं सिरियस असेल तर लगेचच आपल्याला मेसेजेस येतात आणि अगदी व्यवस्थित केअर घेतली जाते. तर हा सगळा म्हणजे आणि त्याच्यानंतर म्हणजे एक थोडं आपल्यात सुधारणा होतीये ही जेव्हा भावना दृढ झाली, तेव्हा मग ते आवडायलाही लागलं. आणि आपल्याला जसा त्रास होतोय तर मला उलट म्हणजे आता असं वाटू लागलं की आता हे जे 40-45च्या वयामध्येच जर का अगोदर आपण ह्या गोष्टीची जाणीव करून दिली बायकांना, आणि म्हणजे पुरुषांनी सुद्धा काही हे नाही, पण मेनली या सगळ्या गोष्टी मेनोपॉजच्या वेळेला आणि या खूप जास्तीच्या होतात, सगळ्याच बायकांना होऊ लागलेल्या आहेत असं चित्र दिसतं. तर आपल्याला जसा जितक्या म्हणजे कष्टातनं जावं लागलं आणि एवढं डिटोरिएट करून मग त्याचा औषध शोधायचं आणि हे करायचं, त्याच्यापेक्षा अगोदरच आपण त्याचं प्रिकॉशन कुणाला सांगू शकलो तर त्यांना थोडा वेळही मिळेल. आणि झीज भरून घेण्याच्या पेक्षा ते न व्हावी ह्याच्यासाठी ऑलरेडी आहेत आपल्याकडे जर का उपलब्ध मार्ग, तर आपण त्यांना याच्यासाठी जागरूक करावं असं एक मनाला वाटलं. म्हणून म्हणजे हा जो प्रोजेक्ट तुम्ही घेतलेला आहे त्याच्यामध्ये सक्रिय काम करावं असंही वाटू लागलं. म्हणजे एक उत्साही आला, म्हणजे स्वतःच्या आजारपणातनं बाहेर पडून जर का आपण काही कोणाला हातभार करू शकलो तर ते फार चांगलं होईल असा एक मनात वाटलं. म्हणून मी याच्यामध्ये पण एनरोल केलं.